नमस्कार. दूध डेअरी व्यवसाय माहिती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे, कडक ऊन पडत असल्यामुळे लस्सीची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मागच्या सत्रात आपण मलाई लस्सी कशी बनवायची या संदर्भात माहिती दिली होती. आज आपण मँगो लस्सी कशी बनवायची या संदर्भात माहिती देणार आहोत. त्यासाठी लागणारी आवश्यक सामुग्री आपण दाखवणार आहोत. त्यासाठी आपण आता एक 4 किलो दह्याची लस्सी बनवणार आहोत. त्यासाठी 4 किलो दही, चक्का दही, मँगो पल्प आणि साखर. सर्वप्रथम 4 किलो दही काट्यावर मोजून घ्यायचं. काट्यावर 4 किलो दही मोजल्यानंतर आपण साधारण 200 ग्राम प्रमाणे 800 ग्राम त्याच्यात साखर टाकणार आहोत. 800 ग्राम साखर टाकल्यानंतर 800 ग्राम साखर टाकल्यानंतर त्याच्यात चांगल्या प्रतीचा, उत्तम दर्जाचा, मार्केटमध्ये उपलब्ध असणारा मँगो पल्प हा आपण टाकणार आहोत. 4 किलो दह्यामध्ये एक साधारण 800 ते 850 आपण साखर टाकलेली आहे. आता आपण त्याच्यात एक उत्तम दर्जाचा मँगो पल्प, मलाई लस्सीचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म असणारा मँगो पल्प हा साधारण 150-200 ग्राम टाकणार आहोत. हे एक उत्तम दर्जाचा मँगो पल्प आहे, त्याच्यामुळं अशा प्रकारे ही मँगो लस्सी एकदम सोपी आणि साध्या पद्धतीत बनवता येते. आणि मी तर म्हणेन प्रत्येक दूध डेअरी व्यावसायिकाने दुधासोबत लस्सी पण उन्हाळ्याच्या सीझन मध्ये विकलीच पाहिजे. तर व्यवसायाला बी हातभार लागतो, चालना मिळते आणि चलन आपल्या आपला व्यवसाय वाढतो. आता हे याच्यात अजून एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे मँगो फ्लेवर. हा साधारण मार्केटमध्ये फूड चे वस्तू मिळणाऱ्या ठिकाणी भेटतो. तो एक चमचा साधारण किंवा 2 ml 5 ml जर टाकला त्याच्यात कलर व्यवस्थित बनतो. आणि आता याला साधारण आपण अर्धा एक घंटा असंच ठेवू, म्हणजे याच्यातली साखर मस्त वितळली का मग साधं हे ग्राइंडर आपलं छोटस एक दूध डेअरीसाठी लागणार आवश्यक याने फिरून घ्यायची आणि एकदम मस्त थंडगार मँगो लस्सीचा आस्वाद घ्यायचा. आणि बस. आता मँगो लस्सीला सगळ्यात शेवटचा टप्पा म्हणजे ग्राइंडरने त्याला साखर मँगो पल्प हा फिरून घ्यायचा. साधारण 2-5 मिनिटं त्याला फिरून झाल्यावर अशी सुंदर मँगो लस्सी आपली सोप्या आणि सरळ पद्धतीने तयार होते. त्यात अवघड काहीच नाही. अशा प्रकारे आपली ही मँगो लस्सी उत्तम दर्जाची तयार झालेली आहे. आणि आता ती आपण ग्राहकांसाठी हे बघा एकदम स्वादिष्ट, थंडगार आणि बिलकुल उत्तम दर्जाची ही मँगो लस्सी आपल्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी आपल्या एक नंबर मँगो लस्सी. आणि ही लस्सी बनवणं काही अवघड नाही. मी तर म्हणेन प्रत्येक दूध डेअरी व्यावसायिकांनी 12ही महिने मँगो आणि मलाई लस्सी दुधासोबत विकलीच पाहिजे. आणि आमचा अनुभव सांगतो, प्रथम मागच्या सत्रात आम्हाला लस्सी बनवायला थोडी अडचण आली मँगो लस्सी बनला, पण ह्या वर्षी आमची लस्सी मोठ्या प्रमाणात विकत आहे. आणि आम्हाला त्याच्यातला आता दांडगा अनुभव आलेला आहे. आणि उत्तम प्रकारे ग्राहकांचा आम्हाला त्याला प्रतिसाद भेटत आहे. म्हणजे प्रत्येक ग्राहकाचा फीडबॅक हा 4 स्टार 5 स्टार शिवाय राहत नाही. धन्यवाद.